हा काय बाय सारखं खाली गोल नाही घालायचं हा. बा असा पदर घ्यायचा बर हा, का हा. पाहुणे म्हणले का हा. वर करून दाखवा पुरीचा चेहरा हा. हा तेव्हा दाखवायचं बर का काय वर करायचं अगं हा. या असंच पदर वर करून दाखवायचं पदर मी म्हणतो काय वर दुसरंच काय सांगशील तुम्हाला तू तू का ना- माझ्या आई का काय नीट सांगत आहे नाही तू ना तो पोरगाळपणा गेलाच नाही अजून हा. तुझ्या बरोबरच्या पुरीला 2-2 पोरं झाले हा तुला काही का? कळत नाही काय हा झाले असतील आता मी काय आणि मग या बाय. त्यांचे लग्न आधी झाले ना हा त्याच्यामुळे त्यांना पोरं झाले त्यांचं लग्न आधी झालं पण तुला शिकवलं ना हा मग ती तुझं आज शिकवायचं काम आईतच राहते आणि ना मग? आणि तू इंजिनियर झाली नाही का हा इंजिनियर झाले ना आणि मग 25 पैसे कमी 4 आणि पगार आहे मला हा 25 पैसे कमी 4 आणि पगार आहे मला मग तुला 25 लाखाचं पॅकेज हा येते 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 आणि मग हं. बर का तुला काय सांगितलं द्या हा ना हा असं पत्र घ्यायचं हा बर राहू दे हे खाली असं हा. हं? तो बाप पुढे गेला काय माहित बाई हा किती टाइम झाला यांना कळत नाही का पुरीला पाहुणे पाहायला येणार आहे वाटत अगं इथे मळ्यात गेले असतील शांता? दादा आहे ना असं जात नाही. शांता रोपाचं आवरलं का नाही अजून हा झालं ना तुम्ही कुठे गेले होते साडे सकाळी जे बैल पाणी पाजायला मी जायला म्हणलो ना दादा होतं. काहीतरी कामाला जायला असं हा अहो पण तुम्हाला कळत नाही का पुरीला आज पाहुणे पाहायला यायचे आपण लवकर यावा नाही नाही पण शांता तू होती ना घरी सगळं आणून ठेवलं होतं म्या हा पण मग आता पाहुण्याजवळ कोण बसल दादा हा ते सगळं खरं आहे बाबा शांते पोहे भिजत घातले का नाही त्यांना हा घातली ना भिजत कात घातले हा कात घातले अगं रुपये ते पोत्यात घातले का बरं मग ते दगडी पोहे आहे ना हा हा म्हणून पोत्यात घातले अगं पोत्यात कोणी पोहे बी भिजत घालतं का हा बस घालते आवरा नका टेन्शन घेऊ तुम्ही बरं मी काय म्हणते ते पाहुण्याला फोन लावा ना बाई कुठपर्यंत आले ते पहा ना ते पाहुणे बरं मी पाहतो लावितो त्या फोन त्या पोराचा पाहुणे नंबर आहे ना तुमच्याकडे हाय, हाय, हाय. लावा बरं फोन हॅलो हा बोला किती लांब राहिले काय नाही 2-1 किलोमीटर राहिले हा या लवकर या मग बर 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 लवकर या सगळी तयारी झाली आता या लवकर बर बर आम्ही आलोय लगेच 2च मिनिटात पोहोचेल तुमच्याजवळ बरं या मला माहिती आहे ना पण हा ते बरं ना रस्त्याच्या कडाला राहते तुम्ही हा रस्त्याच्याच कडाला तिला बंगला आहे आमचा बर बर येतो येतो पुढं गाई बांधेल या बर बर ठेवला का काय म्हणत होते येऊ राहिले ते 5-10 मिनिटात येते 5-10 मिनिटं तो पोहे बी हलवून घे हा लिंबू पाणी दे त्यांना हा हा बर चाल रुपी कशी दिसते आज रुपी काय एकदम टकाटक आहे रुपीचं काय गो पोर कोणाची शेवटी हा रुपीची साडी बिडी तू कधी गेली होती तिला साडी अहो ही साडी ना हा त्या मावशीने घेतली ना मला हा नाही नाही दादा काही बोलत नको आई सांगत जाय ना काही बोलत नाही, नाही, आता तुझं सगळं मनाजोगत झालं हा. आता काय नाही साडी झाली हार झाला टकाटक झालं सगळं आता आई काही सांगत जाय ना दादा काही चर्चा नाही नाही करू शांती बरोबर तुला आता सगळं व्यवस्थित करून दिलं या बाय हा. तुला सांगते पोरले मोठ्या सर्व्हिसला आहे हा. आता बाई ह्या पोराला नकार देऊ नको बर का नाही, एक तर तुला सांगते 25 मागणे आले हा एक मागणं या पूर्वी पसंत नाही केलं मग आता माझ शिक्षणाचं सारखं शिक्षण आता पाहिजे बाय ना. शिक्षणासारखंच आता सगळं मी बारकेस गेले आता जुळवता 40 मुलं आणले म्या हा. एकही मुलगा तुला पसंत नाही मग पडत आता मग काय आकाशात फोटो शेवटी दिसतोय पण चांगला नाही नाही फोटो चांगला आहे मुलगा चांगला आहे बरं, बरं. तुझं काही वाईट नाही करायचं आम्हाला तुझं हा. चांगलंच करायचंय कोणते आई बाप वाईट करते म्हणा कोणचे आई बाप वाईट करते आम्हाला तुझ्या करताना एवढे 5-6 लाख रुपये आम्हाला खर्च करायचे हे हा, नुसता मग साखर पुढ्याच आम्ही 5-6 लाख मग? लग्नाला आम्ही 12-13 लाख रुपये खर्च अख्ख्या तालुक्याला जेव घालायचंय म्हणजे सोपं आहे का ते नाही कोणते आई बाप कॉल लेकराचं वाईट नाही करत मग काही नाही, तुझ्या काही तुझ्या नाही. मनात जर असं असेल तर मग काय करायचं नाही आम्ही नाही असं काय ते दुसऱ्या पुरी राहत्या ना मी हा. तुमची बोर आहे ना हा. तसं वाटतं का आम्ही तुम्हाला वाईट नाही करणार तुझं चांगलंच करणार आहे ना. त्या येड्या पुरी राहते ना त्या पडून जात्या मी तुझ्या तुमची बोर भावाला आहे. एवढा मोठा बंगला बांधून दिला तुझंही चांगलं करून द्यायचंय आम्हाला चालेल ठीक आहे मग काय येऊ राहिले का मग करा मुलं पाहिले पण पुरीना नाही पण हा मुलगा बरोबर ती बसतो करील पसंत हा पण तुम्ही पोराला पाहिले ना पोराला पाहिले मी पोर दिसायला पोर चांगलं आहे मग ना? तिच्या रूपासारखा नवरदेवच भेटानी हा. गण चौकशा केल्या इकडे तिकडे पण काय शेवटी जेव्हाच चांगलाच नवरदेव भेटला पण आता हे पोर चांगला आहे ना एकदम चांगलं आहे माझी मी छाती ठोकून सांगतो छाती मग वाट काय? ठेवून तुम्ही पाहायला जायला मग तुम्ही काय जायला नाही मी जायलो होतो मी फुकट 10 लाख मला खर्च नाही करायचे हा तुम्ही का काही लिखित वाईट करणार आहे का मी कायला निकीचं वाईट करू नाही तिच्या आई कलर बाप सारखाच आई बाप आहे. वाईट नाही करते लेकीचं या बाय रुपये हा 40 मागणे आले तो या काय पोराला पास नाही केलं हा. आता हे पोर तो बाप म्हणतोय चांगले दिसाय फोटो दाखवला दादा मला हा पटलंय ना तुला हा फोटो आवडला पण आता हा. समोर पाहते ना त्याला पोरं पाहणं आहे ना तो सारखं चांगलं पाहते म्हणजे डोळ्यानं नाही
बाई तो नाही नाही डोळ्याने पाहू दे तिला परत उद्या आपल्याला ऐकायचं नाही हा. आपल्याला कष्टाचे पैसे आहे बाई हा. आपला काही 2 नंबर धंदा नाहीये हा. पाण्याचा 4 बोळाचा अंतर आहे. हा हिला प्रत्यक्ष पाहू द्या परत ऐकायचं नाही पण आपण आता आहे ना बाई हे मागणी ना एकटं तरी एक आपल्याला पसंत करावंच लागणार आहे बर नाही आता तुम्ही म्हणते ना हे पोर चांगले हे पोर चांगले आहे. मोठा सर्व्हिसला आहे हा तुम्ही म्हणते ना पगार पाणी चांगले आहे. पगार पाणी आहे 4-5 गाड्या आहे हा. कोणत्या गाडीत बसली तरी चालत हा, बाया 4-5 गाड्या. मग बाई मारुतीनी खरंच नशीब काढलं. नशिबाने रुपी म्हणत एवढी मग म्हशीचा तबीला आहे गाईचा तबीला आहे लागल तेवढं दूध जातं आज 300 लिटर हा का मग रुपीला फक्त शेण उचलायचं नाही हाताखाली गडी आहे गडी आहे. त्यांच्याकडून काम करून घ्यायचंय वा. एवढं पुरीचं कल्याण झालं अजून लागत काय मग पुरीला काय बर 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 आता पाहू. आता आल्यावर पाहू ना. तो खरंच नशीब काढलं हो नशीबला असं फळवून आलं तो शब्द काय म्हणते ते मला माहिती आहे नाही तर हाय मा नशीब मग? हा, असं कावदार मा नशीब हा मा बापाला काय नाव ठेवायचं बा दादा बापाला काय म्हणे आता काय हिला काय 25 बिघे जमिनीच्या नाव करून दिली तरी म्हणते अजून 10 बिघे द्या म्हणजे मी उघडच व्हायचं का तर मा बापाला मोकळं हा तो बापले खोडशाळे तुला हा तर कोण चाललं दादा दादा नाही कोणाचा एवढी जीव लावी ते तरी त्याची सारखी भुनभुन 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 आणि चालू मग आहे. बरं मी काय म्हणते आता कवर बोलत बसा त्यांनी की संग पाहुणे आले. पाहुणे याचा टाइम झालाय चला पटक्यान हा हा हा? हा चला, रुपये? चला. काय रुपये पदर घे ना पदर घे ना हा बाई. येतो आणि पाहुणे आल्यावर घेईल ना अगं बाई आता पाहुणे आल्यावर द्या हो तिला पदर आताच घे, द्या. आताच घे. हा? एक तर या पुरीला ना किती शिकवा बाईच्या डोक्यातच नाही बरं मी काय म्हणतो वागेल दे ना मला हा घे ना बरोबर आहे काय झालं मला नेमकं घरी विसरलो रे चल चल बरं मी काय म्हणतो आता आपल्याला आहे ना मी काय म्हणतो आता गोगल लावलाय आता कसं दिसतंय मी? आता एकदम टाकाटाक दिसतो असं नाही बरं अंगठ्या बिंगठ्या हा हा? एकदम बरं मी काय म्हणतो ऐक ना बोल ना पण आपल्याला मामाला घ्यायला जायचंय चल मामा असेल घरी असतील नाही तर उकडं वांगे हा, असतील ना नाही वांग्यात नाही घरी असेल हा, पण बघू त्याला घेऊन जाऊ ना मी काय म्हणतो तुला मी प्रत्येक ठिकाणी घेऊन जाते बरोबर ना पोर पाहायला हो, बरोबर. पण तू काय करतोय गेला काय तयार ते नवरीशी बोलायला सुरुवात करतो नाही नाही मेवणीशी बोलवतोय मी नवरीशी नाही बोलत बोला जाऊ नको चालेल. बरं का बरं आता काय करू मामाकडे जाऊ हा. मामाला घेऊन पोर पाहायला जाऊ चला, लवकर चालेल ना? चला बरं. कारण मामाने दाखवलं असं म्हण बरोबर आहे हा मग चल पो मामा पुढे काय नु पाहावं लागेल बरं मी काय म्हणते चल मामाकडे जाऊन ये, चल मामा ते येईल वांग मामा काय रे काय वाग मग ते तयार केली नाही का अजून? काय मी आता तयारी मग काय याला काय होतं आता असं माझ्याकडे ओळखीचे माणसं याला काय तयारी करायचं काम आहे मग चाल ना वर मग कपडे- दाखवली म्हणजे त्याला मग कपडे काय घाल ना चाल ना आता काय आपल्या बरं मी काय म्हणतो मामा हा, बोला ना बरे बाय पोर तोच पाहिले ना वरम्यात पाहिली पोरगी एकदम सुंदर आहे चांगली तू पाहिले तर तुझं चेड्डीत पार पिवळी होईल तुझी हा का अशी बरं. तो पोरगी आहे हा. तुला काय करतो अशी शोभ सुंदर आहे एकदम म्हण जाऊ दे मामा तो सांगायचं पुढे नाही गेलो मी अजून आहे ना? शब्दाच्या पुढे गेला नाही म्हणूनच मी तुला दाखवलं ना हा, हा, हा. हा नाही तर माझं काय काम होतं मी असं काय कोणाला दाखवेल काय नाही बाच्याला हा, मग तू बाच्याचं वाईट करणार आहे काय मग भाच्या जवळचा भाता सोडून लोकांना दाखवत बसू का नाही बरोबर चालतं मग ते माणसं माझ्या शब्दाच्या पुढे नाही पण तुलाही वळवळ करू नको नाही तर मग तू तुझे गेल्यावर कधी काही चाळे नाही नाही चाळे केले तर तिला ते लोक मला नाव ठेवतील हे फक्त काय एकच मित्र आणलाय सगळं एकच आणलं हा, ना? बस काय बरं? नाही मध्येच तर मग बस काय आमच्या होईल? बरोबर. तुमच्यावर बसतो हा, चला बरं का माझ्या हा. भावा मी काय म्हणतो पोरगी एकदम चांगली आहे. माझ्या जवळचे माणसं आहे मी त्यांना सांगितले पोरग ना मुंबईला आहे ना नेव्ही मध्ये कामाला आहे हा, हा. त्यांना मी सगळं पाठवलंय हा. पोरग म्हणलं नेव्ही मध्ये कामाला आहे एकदम पगार बिगार तागडा आहे घरी बिरी चांगलं आहे पण मग तू वळी तो शाळ्या असं काही तिकडे चाळेबिळे करू नको हे फक्त तुला आणि मला माहिती पण मामा लग्न झालं जर तिला पाहिलं शाळा एकदा वाटत. ल- अहो, आणि त्या पाहू पुढचं. एकदा लग्न होऊन जाऊ दे हळद लागली ना तुला मग दोन मी- चार दिवस तर राहील का रे मग दोन राहील, चार राहील. दिवस- मा कामापुरती राहील दोन चार दिवस हा, बस तर राहील ना मग तो मला काय राहील ना मी काय म्हणतो 2-4 दिवस तुला काय करायचं करून केव्हा घे. राखू गेल 4 दिवस पाहिलं माझी मग पुढे काय करायचं हा. ते. चला परत मला गेला टाइम झाला लय. लई टाइम झाला आता उन्हाचा चाल लवकर दिवशी चला, जाऊ चला. लई चाळे करू नको येडे चाळे नाही येऊन नाही. येईल ना हा, हा? तू? येऊन येईल नाही ना म्हणजे तुम्ही हेही चाळे चालू केले का तुम्ही दोघांनी मामा नाही, मी नाही हो. तुला काय दिसलं मी प्यातर मामा हा, मग मामा सांग थोडी दिसलं पण नाही पण मग मी पोर पाहायला चालू मी पेऊन येईल का पोर पाहायला नाही नाही तसं मला झालं. काय आता जोडीदाराबरोबर बरं आपण पोर पाहून आलो का मामा आपण तिथेच सगळं पिऊ आता मामालाही पाहिजे तू मग आता पाय तो पोर दाखवली मला हा त्या पोर दाखवली मला मग आम्हाला पर्स खांबा देऊन टाक मग मामाला आता परत ते चालू करून म्हणजे मग झालं काय दोघांनी. होते, काय होते? चला बरं जाऊ. जोराचे 4 हात केले बाबा तिथे दोनाचे 4 झाले ना माझा आनंद आहे अरे तो बा नेमकं ये कामाला लावलं तू हा ना. नाही कामच होत त्याला दम नाही आला लवकर आता काय जाऊ आता करून घेऊ आपण पटकन दिवशी हे बाबराव पुरीचं घर जवळ आले टोपी बिपी नीट कर जरा नीट नीट कर राहता रे बरं मी काय मामा हा. बरं मी कसं दिसते आता आता एकदम बाहेर दिसू पाहिजे आता हा, चालतंय. अंगठ्या, बिंगठ्या, हा, मग आता काय टाका टाके चाल चांगलंय ना? हा आता एकदम चला, चला, चला. पण मी मध्ये बोललो ना बोलू जाऊ नको मध्ये पण मला ना भूक लागली पोहे पटकन पटकन सांगतो बनवायला मी आपले माणसं आहे. हा. काय घाबरतो पण पोर पाहिल्यावर परत लय उड्या मारू नको नाही हा व्यवस्थित जरा बरं का नाही तर काय होईल माहितीये का हाय ते सगळा हातात सगळा विश्वास ठेवला मामा. हाय ते हातातून नको जो नाही. निघून जायला मला
मला तुझी लय काळजी बाबा, एकदाचा पिवळा झाला ना हा. मला डोक्याचं आमची बहीण येते रोज उठून डोकं खाती, हा ना? भाऊचं कवा पिवळं करतो, बरोबर. भाऊचं कवा पिवळं करतो, मग मला त्यासाठी यावं लागलं ना. हम्म. बरं ठीक आहे, आज मी पाहिलंय बरं का, आता तुला वळवळ करू नको. बरं चल राम राम शंभुळे पाटील. राम राम लवणे पाटील. काय चाललंय लवणे पाटील तुमचं? काय नाही मजेत चालू आहे आता तुला काय. काल म्हणजे मी काल निरोप दिला होता म्हणजे तुम्हाला बरोबर झाला भाऊ. हा मी बरोबर. आता आलोय हा. खरा 8-5 दिवशी तयारी हा, बसा, पूर्ण बसा, करून. बसा, बसा, या. बसा. बस या परवा प्रवास एकदम व्यवस्थित झाला भाऊ, काही नाही, ऊन आणि जरा बसले आले आलो इटावर. प्रवास एकदम छान झाला आमचा. काय चाललंय? काय नाही मजेत आहे एकदम. मजेत आहे का? आणखी काय कामधंदा काय चाललंय? काय नाही मजेत आहे सगळं. कांदे- वावरं बिवरं नागाले, कांद्याच्या चाळी भरून ठेवल्या. बरं झालं, चालेल. काय पोरगा बिरका काय दिसत नाही. माझा पोरगा मिलिटरीत आहे हा ना. का? आपलं हे पक्क झालं का त्या टायमिंगला तो सुट्ट्या टाकी. सुटका टाकेल का? हा. बरं कुठे पोर दाखवित्या काय आहे, करता? आहे. मग पोरं मामा दाखव. हा. मला काही टाइम नाही, मला जायचं काढायला. बाबा पण थोडा टाइम धरा तर पोरगी हा. बिरगी पाय ना तुला. कारण की- तुला टाइम नाही काढायला जायचं हे मलाही माहिती आहे ना. लोकांचे मला काही जमले का नाही टपके नावर अरे भाऊ आता पोरगी पाहायला आत्ताशी आलोय आपण. पाहुणे रावळे तर आपला राम झाला, येईल 2 मिनिटं दम धर ना. तिच्या बापाला सांगा ना बोला ना पुरीला. बोलवतो जरा ये, तू. ये. पोराला दम निघा ना. अरे जरा दम धर रे भाऊ. अहो आमच्या पोराला दम निघाला, लवकर पोरगी बिरगी बोलवा 2 लवकर. मिनिटात येईल ती आता. अहो लवकर बोलवा. कसं आहे आवाज आमच्या द्या. पोराला आहे ना. शांती, ए शांती, काय हो? ये पुरीला घेऊन ये, आता पाहुणे आले. चाल. हा आले लगेच या काय. हा हा त्यांना जायचंय लगेच. हा बरं काढू नको बरं का. नाही चालेल, ठेवू का मी रुपा? रुपा उजव्या हाताने ठेवते ना. हा ठेव. पाय पड ना बाई. हे बाई हे अजून पोरगं आहे ना. ए, राहू दे, पुरी. राहू दे, राहू दे, राहू दे. अगं उभं राहून पड ना बाई. काही नाही बस हा ए पुरी. हो. अगं पाहुण्यांचं पाय पड उठ. राहू दे, राहू दे, राहू दे. पाहिल्यासारखी. नमस्कार. नमस्कार. मुलगा हा मुलगा आहे. हाय का? हा मी मुलाचा मामा आहे. हा हा, मित्र आहे आमचा माझा. मित्र आहे मुलाचा. हा ते हा, मित्र आहे हा, का? मित्र आहे. हो. हा लवणे पाटील. ही मी आई आहे मुलीची. मुलीची आई आहे. हा एकच वाणी तिची पोर आहे आम्हाला. एकच वाणी दिली आहे का? हा. याच्यावर जायलाच नाही तुम्हाला, हा झालेच नाही तुम्हाला. एक मुलगा आहे ना. ए बाच्या, अरे तू मधूनच पुढे काय विचारतो? त्याला किती पायलीवर वाय ना, तुला काय करायचं त्याच्याची? तुला पुरेची गरज आहे का? त्यांच्या मुलीची गरज आहे. मुलांची गरज आहे. हा? आमचा मुलगा बाहेर आहे. बाहेर सर्व हा? विमानामध्ये फिरतो. आहे माहिती आहे आर्मीत का? आहे. अरे, आर्मी ते तुमचा मुलगा का कधी येणार आहे तो? तो आता हे जमलं का लगेच आपण त्याला बोलून घेऊ. सुट्ट्या टाकणार तू. सुट्ट्या टाकणार आहे. आता प्रत्येक गोष्टीला सुट्ट्या टाकायला परवडलं पाहिजे ना त्याला बी. पण मग तो लग्नाला येईल का नाही? नाही तर लग्नाला मग 100% येणार तू. बाबा एकदा काय करायचं आपल्याला एवढेच नाही येऊ. अरे बाप. मेन पोरगी नाही उद्याच्यानी घरी येऊन आपलं सगळं जुळलं जाळलं आणि त्याला घातलं ते करा. तुला नाही नाही, नाही, द्यायचं नाही, म्हणलं. नाही. या गोष्टी त्याला आम्ही ऑनलाईन कळवले. हा. ते म्हणा तुम्ही चालू द्या. हा. एकदा तुमचं पक्का झालं का मी सुट्ट्या टाकीतो तुम्ही 15 आमच्या मुलाचा फोटो बिटो दाखवला पण त्याला. सगळं दाखवलं. नाही तर सगळं काय होतं दाखवलं. माझं सगळं जुळत आलं का मागून धिंगाणा जातो. धिंगाणा नाही घालणार आणि काहीच नाही. तो समजदार आहे. कसं समजदार आहे ना? माहिती का? हा. मामा आम्ही पोराचा फोटोही ना व्हॉट्सअपला पाठवला होता. हा का? त्यांना पोर पसंत पडलं ना. हा तर ते म्हणत ताईला पसंत पडत आहे का नाही पाहा. सगळं ताईवट होईल. ताईला पसंत पडलं का मुलाला पसंत झालं. तुम्हाला काय विचारतं मुलाला विचारून घ्या बरं. हा या पुढे त्याला. तुम्हाला सांगते मामा लय मागणी आली तिला. लय हा. हा तिने एका पोराला पसंत नाही केलं. बरं हो आता आमचं काय होतं ते. मामा हं. थोडं वर करायला लाव ना. ए बाबा अरे वर कर लावलं जरा दमदर ना. मला पाहायला होतं. हा, आता नाव गाव तर विचारतो ना अरे, पण बाबा. नाव गाव विचारायचं पण आहे. हा. विचारतानाच वर करायला लाव. नाही ना थांब ना मामा. बाचा बा थांब, अरे, मग थांब, तिथे थांब. आंधळ आहे का पा कसं आहे, नाक बघशील ना तू. आहे, दट्ट आहे का? बघशील तू आता. हा, काय नाव आहे भाई? रुपा नामदेव लवणी. गोपाळ नामदेव लवणे का? हा बरं. काय शिक्षण झालंय? मी 15-20 शिकले इंजिनियरचा कोर्स करेन. 15 शिकली इंजिनियर झाली. हा आता कशी झाली इंजिनियर अशी तू? मी त्याच्यात 2 कोर्स केले ना मध्ये कोर्स केले काय? हा. हा? मधले कोर्स केले ना. असं झालं काय? चांगलं. काय मग तुझं शिक्षण तर लय झालंय. मधले 2 कोर्स करेल. मधले 2 काय शिक्षण झालं म्हणे? इंजिनियर वहिले हो. इंजिनियर झाले. हा इंजिनियर कोणता कोर्स केला इंजिनियर? हे मधले 2 कोर्स आहे ना, हा ते 2 कोर्स मधले अशा राहता हा. ते तुमच्या नाही लक्षात येणार. आमच्या आचार्य असं कोणतं शिक्षण आहे बुवा? नाही. ते केल्याशिवाय विचार होत नाही का? हा
ते कोर्स केल्याशिवाय इंजिनियर होत तसं नाही, नाही. तसं नाही. त्या कोर्साला 6 लाख रुपये आम्ही खर्च केले, अच्छा. वर्षाला 3 लाख. तो कोर्स झाला तेव्हा तिला 25 लाख पण मधलीच काय नाव गाव आहे का नाही बरं त्याला मध्ये पण? अहो त्या डिप्लोमा मध्ये डिग्रीचे 2 वर्ष ते जास्त ते देतात. गेले का हा ते मधले कोर्स मधले course. हा चांगलेच असतील बरं का? म्हणून ते पॅकेज वाढलं ना मग. त्याच्यामुळे पुरीला पॅकेज वाढलं ना पहिलं तिला ना 15 लाखाचं पॅकेज होतं. 15 तर मग 25 ची आशा लागली ना मग ती मग ते मधले दोन नाही केले. नाही, ती काय म्हणली वडिलांना का मला ते मधले 2 करायचे. मग खर्च केला आम्ही, तुम्ही खर्च केला खर्च केला तिला 25 म्हणजे लाख. मध्ये दोन का- मग- मध्ये दोन करायला खर्च केला. मध्ये 2 करायला खर्च केला ना नाही इकडे पगार कमी होता ना. इकडे पगार कमी. म्हणजे मधला तो पार्ट टाइम ते 2 मधले करून हा घेतले मधला तो करून का? घेतले आणि बदलून घेतलं. काय ग बाई ते संध्याकाळचे होते का सकाळचे होते नाही ते ना 3 महिन्याचे होते. 3 महिन्याचे बुवा 6 महिन्याचा कोर्स होता. 6 महिन्याचा course. बरं का मामा, तिने जेव्हा ते मधले 2 कोर्स केले ना, तिला आधी 15 लाखाचं पॅकेज हा. होतं. मधले 2 कोर्स केल्यावर ना तिला 25 लाखाचं रक्कम पॅकेज वाढलं. तर धक्क्यानं वाढला. हा. आणि काय ग बाई हा आणि ती म्हणजे आता आज बाहेरून ती देत होती हा शाळा चालू होती पण ते मधलेला त्याला मध्ये टायमिंग कसा होता 1 ते 2 का 3 ते 4 नाही ते असं होतं 5 नंतर 9 वाजेपर्यंत 1 हा. आणि परत सकाळी 4ला पहाटे 6 वाजेपर्यंत होतं. मग हे मध्ये 2 कोर्स आहे हा त्याच्यामुळे तुला पॅकेज वाढलं ना त्याच्यामुळे पॅकेज बरं तुम्हाला सांगते मामा, तुम्ही तिच्या शिक्षणाबद्दल विचारूच नका. कोणत्याही कामात झाला तिचं कामही ओके, सगळंच ओके. तुम्ही आता शिक्षणापायी आता तुम्हाला पॅकेज सगळं मोठं असं तिचं. हा. सगळं मनाय मोठं आहे, सगळंच मोठं आहे. आमची पोर आहे ना, तुम्हाला सांगते नुसता हिरा आहे, हिरा हिरा आहे, उडून हिरा टाका. मोत्याचा हिरा आहे, मोत्याचा. उडून टाका, असं चमकल्याशिवाय चमकणं. शाळेत आहे ना, तिचा आहे ना एकच नंबर येईल. एकच नंबर येतो हा. अहो, बाच्या मधले कोर्स करत होती ना हा. त्याच्यामुळे 1 नंबर येईल ना येईल ना मग बरोबर. हा मग आधी जाऊन येतो, कुठून येतो ना? कुठून येतो असं नाही 1 नंबर येत होता मधले कोर्स चांगले राहते ना ते. चांगलं. 25 लाखाचं पॅकेज म्हणजे आज काय? मग आहे बरं ठीक आहे हो पोराला काय नोकरी विचार, नाव विचार ना पोराला. मामा झाले का आपल्या विचार हा आपलं झालं विचार ते विचारते ना. नाव काय? माझे बाबूराव आबूराव शेंगुळे. शेंगोळे. मामा कुठले? मामा येते शिक्षण काय होईल? शिक्षण हा? शिक्षण मी आता केलं ना काय? पार्टी करायचं बरं, जन्मतारीख काय आहे? जन्मतारीख हा? शिक्षण का करायचं? शिक्षण पार्टी काय? कॉलेज जायचं हे कोणतं पार्टी कॉलेज? ना पार्टी पार्टी कॉलेज कॉलेज. असं त्यांचं. हा, त्याच्यामुळे जन्मतारीख काय? 30 घालून 32. 30 घालून 32. हा. मुलगा काय कुकडे आहे कामाला? मी काढायला काय ए, काय अरे काय बोलतो खाडा मुलगा नेव्ही मध्ये पॅकेज किती आहे? पॅकेज आहे त्याला 25 लाख 25 लाखाचं. हा 27 समुद्रात राहतोय तो. बरं, उद्या लग्न झाल्यावर आमची मुली तो तिकडे नेणार आहे का इकडे? मग आता इकडे काय मग तिला आता इकडे राखून ठेवायची का? सगळं घेऊन जाईल ना. 6 महिने घरी येत नाही जहाजात राहतो काढायला. आजाद राहतो. आमची मुलगी 25 लाखाचं पॅकेज आहे, ती बाहेरच, तिला जनरल नॉलेज आहे. आहे तुमच्या मुलीला मग मी काय म्हणतो आले आठवड्यातून एकदा तुम्ही त्याच्याकडे पाठवशील का नाही? आमच्या मुलीला वावरात न्यायचं नाही. वावरात कोण नेतोय बाबा? असं ठाकून ठोकून अरे मी विचारलं ते म्हणजे तुला त्या दिवशी सांगितलं माहिती तुझी पोर मी काय वावरात पाठवणार नाही. मामा मी जाय पण वावरत गेले का नाही आता पोरग नेव्ही मध्ये पाठवलं त्याला जर 25 लाखाचं पॅकेज आहे 6 महिने जहाजात खाली उतरत नाही मी आणि तिथे काढत असं राहतो. असेल तर तुम्ही आमच्या संघ हात द्या. काय म्हणते निवित काय काढते का? नेहमीच नेहमीच मध्ये नेव्ही मध्ये काढते ना जहाजामध्ये राहतो मी 6 महिने. काय काढते तेल काढता येतं पेट्रोल डिझेल नाही रे बाबा ते नाही रे मग जहाजामध्ये ना हा. जे बाहेरून माल येतो ना हा. तो खाली उतरायचा राहतो. हा, ते कंटेनर येते ते हा. खाली उतरते ते का? हा. ते बॉक्स येते ते हा. जहाजातून खाली त्याचे मी काढायला आहे. मग मी फोटो काढायला का? हा. फोटो काढायला म्हणा ना. हा. आम्हाला वाटतं ते काय हमाल्यावाने ते महिन्याला 50 लाख रुपये पगार आणतोय घरी त्याच्यामुळे त्याला काय करायचं शांती रूपाचं तर चांगलं झालंय. बाई. मग आता तुला पाय आता काय करायचं? उलट तर मी तर म्हणतो असं म्हणलंय चांगलं आहे ना. 40 लाख काय? पुरीने नशीब हा, काढलं. 75 लाख रुपये महिन्याला त्यांच्या घरात येतील. हा ना. काय नशीब आहे? नाही हा? अहो पण ते झालं नशीब पण आमच्या पोराला पुरीचं तोंड दाखवलं नाही ना. दाखवू ना तोंडाय दाखवू पण आम्हाला मला तर पसंतच पडलं बाई. हा नाही अहो मला बी ना पोर आवडलंय, पगार पाणी चांगलं नाही, आहे. मला मामा आहे का पण? पोराचा मामाच मी आहे ना. म्हणजे तुम्ही मामा आहे ना? मामा आहे मी. हा, तरी चेहऱ्यावरून वाटलं हा. मला. मामा मोठा आहे. हा? मामा चांगला आता पुढे विचारत का काय? त्याला मावशी आहे का नाही काही
हे बाई तुला मावशी बिवशी आहे का नाही? आहे ना 2 मावशी आहे. बहिणी किती आहे? हा बहीण मी एकटीच आहे आणि एक भाऊ आहे. एक भाऊ एक आहे. बर बर मावशी आहे ना पण? हा 2 मावशी आहे. 2 मावशी आहे. 2 मावशी आहे माझ्या. पुढे त्याला राहते. 2 मावशी आहे का? हा मला एकच मामा आहे. हा का हा हा ये एवढेच एक मामा एकटेच तेवढे. हा नाही हिला 2 मावशा आहे एक लहान आहे मामा एकच आहे का आणि फक्त? एक मोठी. एकच आहे. मामा एकटाच. मोठा आहे बरं का? मामाला काय बहिणी बहिणी काहीच नाही. काही नाही, नाही काही नाही. नाही काही नाही. एकटाच. मामा नशिबानच आहे. हा हा मामा 40 नशिबान. 40 लाखाचं एरियाला पॅकेज मग? मामा एकटाची माम्या किती आहे पण हा? मामी एकच मामी एकच राहिली. काय काय 2 माम्या हा, का करते. नाही, लावा लावायचं पुरीला वर करायला. लावतो थांब. हा? तिच्या आईला सांगतो ना वर करून दे म्हणून. हा, लावा ना करायला. हे बाई सांग पोराला पोरगी पाहू दे. हा अहो तुम्ही ए अरे तू कुठं चाललाय? माग वय मला आहे ना मामा आज झाले मामा. हो. पाहू या पुरीचं तोंड दाखव ना बाबा. हा, हा, दाखव. मामा. रुपा हा हे रुपा हो बाई हा. वरकर का बाई साडीचा पदर पदर का हा घ्या पाहून पुरीला अरे अरे यार काय झालं काय? अरे भाऊ अरे काय झालं काय? चक्कर आली काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं या केकी? पुरीचं तोंड बाहेर चक्कर आली. काय काय झालं? चेक करायला मामा. काय चक्कर आली? अरे मामा अरे बाजा तुला काय चक्कर आली होती? मला ना हा जेव्हा पुरीनं वर केलं हा, वर केलं पदर पदर हा पदर जेव्हा तिच्याकडे नजर गेली हा हा आणि जेव्हा मला चक्कर आली मामा. हा अरे काय दाखवली पोरतो मामा. अरे बा वर काय म्हणून राहिले वर चांगली नाही म्हणतो काय मामा काय काय तुमची काही शंका आहे का शंका म्हणजे पोराने शंका काढली होती. हा पोरले काळी जरा दिसते म्हणे अहो पुढं काय आणि नाही त्या फोटो मध्ये तर म्हणे लय गोरी पाणी दिसत होती याच्यामध्ये काळी दिसू राहिली म्हणे. पोरग लाल नाकडे करायचं चक्कर आली लगेच. हा आणि का तुम्हाला आम्ही मोबाईलवर फोटो पाठवला होता व्हॉट्सअपला हा का तर तुम्ही असं पाठवलं अहो होतं अहो आम्ही मस्त असं पाठवलं तुम्हाला हा. पण ती फोटो मध्ये खरंच तशी चांगली दिसत होती ना आता परत दाबरा द्यायचा काळी दिसायला लागली ना. आता तुम्ही तिला फास्ट नाही करी काय फोटो मध्ये वेगळी याच्यात वेगळी. मामा तुम्ही काय बोलू राहिले अहो पण नाही ना मग आम्ही फोटो मध्ये तुम्हाला हाय केलं. असं तुम्ही असं पाठवलं ना मग चांगली अरे तू कुठं चाललाय? या असं येडे काय चालू आहे? म्हणजे हाय ते बोलून टाकायचं मामा तुला. तुला एक सांगू का? हाय तुला ते बोलून टाकायचं काय एक सांगायचं. तुला एक सांगू दे बघ. पुरीपेक्षा मला पुरीची आई आवडली. अरे काय बोलतोय तू? हा. हाय का टाकू का? अरे काय चालू आहे हा? ए भाऊ अरे मला पुरीची म्हणजे आमचा आवडली. खेळ करायचा आहे का तुम्हाला पुरीच्या आई संग करतो का काय लग्न? मग त्याला काय होते? हो मामा काय हो- अरे ए अरे हो, मारती मामा मामा आमचा खेळ करायचा आहे काय तुम्हाला आपल्याला घराच्या बाहेर पडू दे भाऊ. हा अरे बाबा आपल्या ठुती काय करायची? जावई बापू अशी काय बोलू राहिले हा? तुम्ही आज माझी सोन्यासारखा पुरीला तुम्ही कलंक लावून राहिले अहो मामी विचार करा. तुम्ही कशी दिसत्या ते कशी दिसते तुमची नवरा आणि तुमच्या पोटी असं कसं आलं येईल? आपण तिला काय झालं एवढी तिला झालं काय तिला 2 हाते 2 डोळे अहो पण तुमच्या चेहऱ्यात तिच्या चेहऱ्यात फरक दिसतोय ना. अहो त्या टायमाला आहे ना चंद्राची आपण- लाईट नव्हती अहो, तुम्ही अंधारी आम्हाला- लाईट ओ, हा, देतात तुम्ही? लावून दे पाटील तुम्ही आम्हाला फासावलंय. फुकट बसवलं एवढं काहीच लावून नाही, आले आम्ही आम्ही. बसवलं काहीच नाही. खोटं कोणची दाखवते आणि ही कोणची हा, दाखवते? 25 लाख रुपये तुम्हाला पॅकेज लागत आहे. बोलायचं मला नाही. मला तरी विचार काय बाबा? हिच्या पोटी टाकेल असं. हा, मला ती शंका वाटायला लागलं. मी हा. लावून द्या डॉक्टरला सांगतो. तिचा. हा, तुम्ही तिचा फोटो टाकला हा. आम्हाला पोर दुसरी हा. टाकायची. नाही, नाही, नाही. माझं पोर तिकडे जाईल नाही तर काय हा. करणार बाबाचा? हा? हा? हे चुकीचं आहे नाही, तुमचं. नाही नाही तुम्ही हे चुकीचं या काम केलं. मुलीला जर नाही, असं असं केलंय तुम्ही- पहिल्या फोटोला अहो, पण फोटोवर आम्ही हाय हाय केलं ना. मुलीची आई आहे ना आईवर जर तुमचा डोळा आहे, तुम्ही करायचं काय? आईचा फोटो जर टाकले तर पोर दाखवते अशी बाय. कोणाला पटत नाही. आम्हाला नाही पटणार हे. तिला 2 मिनिटं ऐकायचं तरी काय ऐकायचं? थोडी शांतता राहा शांतता राहा सगळं होईल मामा 2 मिनिटं काही नाही. काय? आता पुढे काय? रुपये मस्त. जागे, जागे. रामे बाई आम्हाला नको. जाऊदे, तुम्ही ना लय कापू नका बरं का याला एवढी सुंदर पोर आहे तुम्हाला सांगते 39 पोर आले तरी तिने पसंत केले नाही आहो. रुपये तुला हे पोर आवडत आहे ना आवडत पण तिला नकली करते. आवडत होती, तुम्ही तिला आवडले अहो, काय करता आवडलेला? अहो 25 लाखाचं मला नाही आवडते. अहो, 25 लाखाचं पॅकेज आहे काय तुमचं. करते तुमच्या त्या पोरगी टाकायच्या पॅकेटला? काढला की काय? अजून 2-4 येतील पण त्याच्यावर काय पाणी या नाही. ए बाच्या तुमच्या- काय होते? तुमच्यावर का पाणी पडेल हा. महापुरीला अशा अजून 56 मागणी अहो पण तुम्ही आमच्याशी काळा का पाच करायचं काय? 2 मिनिटं हो हो अहो तुम्ही मोबाईलवर कोणाचा फोटो पाठवला होता पाहुण्यांना
तुझाच फोटो गेला काय मग बाई तुमच्या डोक्यात का पाणी झालं का मा फोटो खायला अगं पाठवला बाई तिचा फोटो पाठवायच्या ऐवजी तुझाच फोटो गेला ना मग त्याने तोच फोटो पसंत केला ना म्हणून त्याने असं पाठवलं वाटतं हा त्याने तसंच केलं ते मागून लक्षात आलं पण आता म्हणलं जाईल भेटून अहो काय रेटून जाईल तुम्हाला कळतं काय मा फोटो खायला पाठवला म्हणून ते पाहुणे एवढे तापले हा एवढं सोन्यासारखा पुरला आपल्या कलंक लावून घेऊन राहिले तुम्ही तुम्हाला काय वाटत मग का आता- आता पाहुण्यासमोर आता तोंड दाखवा मला जागा आता नाही काय करायचं आता काय ते पाहुणे लय तापले बरं पाहुणे पोहे आणू का तुम्हाला नाही, 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 नाही. पोहे, 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 पोहे आणा, हो, पोहे आणा, तुम्ही आम्हाला फासावलंय हा? असं कुठं जाऊ नका, एवढे बाटे. हे बाटे तू, हे बाटे तू, हे बाटे तू, हे बाटे. हे बाटे, ऐक आता. मी सांगतो ऐक आवाज कोणता पाटाला वाजत होता ना? हा? नाही, नाही. अरे गप्प आहे. ए बाई तिकडे बाई पुरीला आवाज तुमच्या ए, अरे बाळा, हा? काय काम नाही बरं का मी कराटे चॅम्पियन आहे आणि वरून शिक्षण असे त्याला एक फायद्यातच काम केलं असतं त्याचं. बाई माई पोरं हा. नसती, तर ते मेले की पार ना आपल्या दोघांना मारून टाकले असं ते असे किती त्याचं काम तुला पडला मुंबईमध्ये हा त्याचा भुगाच्या खात्या तुम्ही काय म्हणत होते रुपीला कराटे लावू नको कलास मी लावला होता त्याचा त्याचा उपयोग- फायदा झाला हा? तो काहीतरी नाही तिने मारलाच ना जीवन म्हणून पुरीला आहे ना कराटे शिकवा सगळं 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 नाही कलास. आम्हाला दंडच लागला ना तिने अहो, तुम्हाला या कराटे पोराचा मामा पाहिला ना किती डेंजर होता मग? हा त्याने हे तुमची मामा गरज मला काढली. खोटं बोलतो भेटून देतो म्हणून पण जाऊ द्या रुपये बरं झालं बाई कलास केला इकडून पुढे प्रत्येक पुरीला कराटे चॅम्पियन शिकवलं पाहिजे लोकांनी हा माहिती पण मी का काय म्हणते हा. अगं पोर चांगलं होतं पण आता जाऊ दे मर आता तिघे नाही. जाऊ दे मर आता काय बापा केलं? मा बापाला कोण नाव नाही, तो फोटो पाठवायचा तर माझ फोटो ते मा बापाची भानगडी काय तुला काय? माहिती का काय? ते मोबाईल मध्ये ना फोटो पाठवताना ना गेला असेल तो असं याच्यावर टच लागला असेल बरं तो पाठवला ना हा. पाठवलं तर पाठवला जरासं फिल्टर करून का नाही पाठवलं हा आता एवढं जर समजत असतं ते तर मग मोबाईल मध्ये समजत नाही दादा समजत नाही ना. एकतर तुम्हाला माहिती आहे ना ती आपल्यावर पडेल नाही तिच्या मावशीवर पडेल नाही ती मग हा ना मग. आता ते समोरच्या माणसाला काय सांगायचं माझ्या दोन्ही गोरी आणि पोर का काळी माहिती लहान बहीण जराशी कलर थोडा ये ना असं ये ना तिची टवसगी जायले ना मग त्याच्यामुळे ती थोडी जाऊ दे जाऊ दे आता जाऊ दे. आता मावशीच येणं जर इकडे उतरलं बरं मी काय म्हणते आता ऐका बरं जाऊ द्या तिला नुकसान नाही ती 25 लाख रुपये पॅकेज आहे तिला हा. टेन्शन घेऊ नका काही नाही, पण बरं झालं ते पोर नकोच बाई ती जर आताच अशी मारायला होते तर उद्या आपल्या सोन्यासारख्या पुरीचा नाश करते का आता एक काम करू परत तिथे ना 6 महिन्याचे 2 कोर्स करून टाकून परत 35 लाखाचं पॅकेज करून कोणते ते आतमधले पोरं ना? आतमधले. हा बरं चालेल म्हणजे तिचं बुवा तिचे दिवस वाया नाही जाणार हा बरं रुपये हा. जा दे टेन्शन घेऊ नको बरं का? नाही नाही, बघा, नाही परत नाही, 6 महिन्याचे 2 कोर्स कर हा हा परत 35 लाख पॅकेज कर घे हा हा सुंदर नवरा पाहू बरं बरं चालेल चला चला आता आहे ना चला चल मग हा. चल, चला, चला जेवून घ्या चला पोहे खाऊन घ्या तू